नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. दिल्लीतील बैठकीत कर्मचारी हिताचे 15 महत्त्वाचे निर्णय. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. दिल्लीत झालेल्या बैठकीदरम्यान BPSच्या शिष्टमंडळाने निवृत्तीवेतनधारकांवर आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सादरीकरण केले. यावेळी सदस्यांनी त्यांच्या सविस्तर निवेदनातील महत्त्वपूर्ण सूचनांची माहिती दिली. कोणत्या मागण्या मांडल्या जाणून घेऊयात सविस्तर. पहिली महत्त्वाची मागणी म्हणजे 5.2 कौटुंबिक घटक. किमान निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी 5.2 भारांकित कौटुंबिक घटकांची मागणी. वेतन आणि फिटमेंट फॅक्टर. किमान मूळ वेतन 69,000 निश्चित करणे आणि फिटमेंट फॅक्टर 3.83 असणे. किमान निवृत्तीवेतन. किमान निवृत्तीवेतन 45,000 रुपये असावे. निवृत्तीवेतन हे शेवटच्या वेतनाच्या 67% असावे, तर कौटुंबिक निवृत्तीवेतन हे शेवटच्या वेतनाच्या 50% असावे. निवृत्तीवेतन समानता. निवृत्तीवेतनामध्ये योग्य समायोजन करणे आणि निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये समानता राखणे. दर 5 वर्षांनी पुनरावलोकन. वेतन आणि निवृत्तीवेतनाचे दर 5 वर्षांनी पुनरावलोकन केले जावे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांचे त्रैमासिक पुनरावलोकन. 3 महिन्यांच्या सरासरीवर आधारित महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये त्रैमासिक वाढ केली जावी. पॉईंट टू पॉईंट भरपाई. महागाई सवलत 25% वर गेल्यास ती मूळ निवृत्तीवेतनामध्ये विलीन करण्याबाबत विचार केला जावा, अशी ही मागणी BPSने केली आहे. घरभाडे भत्ता आणि रजा प्रवास सवलत. निवृत्तीवेतनधारकांना योग्य घरभाडे भत्ता आणि रजा प्रवास सवलत यांचे लाभ देण्यात यावेत. स्वायत्त आणि वैधानिक संस्था. स्वायत्त आणि वैधानिक संस्था. केंद्र सरकारच्या स्वायत्त आणि वैधानिक संस्थांमधील पात्र निवृत्तीवेतनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचे लाभ याच वेळी दिले जावेत. आरोग्य सुविधा. CGHS अधिक सक्षम व विस्तारित करणे. कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि निश्चित वैद्यकीय भत्ता 5,000 रुपयांपर्यंत वाढवणे. ग्रामीण भाग. ग्रामीण भागात आणि CGHS व्याप्ती नसलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी आरोग्य सेवेची पुरेशी व्यवस्था करण्याची मागणी BPSने केली आहे. कम्युटेड पेन्शनची पुनर्स्थापना. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनातील कम्युटेड भाग 11 वर्षानंतर किंवा वयाची 71 वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्ववत केला जावा. अतिरिक्त निवृत्तीवेतन. वयाच्या 65व्या वर्षापासून वयानुसार अतिरिक्त निवृत्तीवेतन दिले जावे. अंमलबजावणीची तारीख. सुधारित वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्ते 1 जानेवारी 2026 पासून लागू करावेत. BSNL निवृत्तीवेतनधारक. BSNL निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतनातील समानता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवावेत. 8व्या वेतन आयोगाबाबत झालेल्या चर्चेबद्दल BPSने समाधान व्यक्त केले आहे.